मी आजपर्यंत कुठेही हे बोललो नाही. मी आज ते बोलतो की आत्ताच्या इलेक्शनला एका खूप महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघासाठी एका खूप मोठ्या आणि खूप जुन्या पक्षानं, भारतातल्या खूप मोठ्या पक्षानं मला ऑफर दिली होती उमेदवारीची. पण मला जर शिवसेनेनं सांगितलं असतं तर कर्तव्य म्हणून मी ते निभावलंही असतं. पण तो पक्ष शिवसेना नव्हता. म्हणून मी थेट मातोश्री, आणि ही घटना फक्त त्या व्यक्तीला माहिती, त्या पक्षातली जी मोठी व्यक्ती आहे ज्यांनी मला ती ऑफर दिली, शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे आणि सुषमा अंधारेंना माहिती आहे की मला अशी अशी ऑफर आली होती. मी थेट मातोश्रीवर फोन केला. मातोश्रीवर फोन करून मी उद्धवजींना सांगितलं. त्यांना हे कळलं होतं. उद्धवजींना म्हटलं की उद्धवजी, मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर आहे, मी शिवसेनेत आहे. शिवसेनेनं सांगितलं तर मी ही जबाबदारी घेईन, नाहीतर मला एवढी हे नको आहे. खरं तर तो पक्ष खूप मोठा होता, तो मतदारसंघ खूप म्हणजे तिथं जर मी उभा राहिलो असतो तर ती नॅशनल लेवलची न्यूज झाली असती की तिथला जो माझ्या विरुद्धचा उमेदवार होता तो खूप वरच्या लेवलचा खूप मोठा उमेदवार होता. तर त्यानंतर भले मी निवडून आलो असतो, भले मी पडलो असतो, तरीसुद्धा खूप मोठं नाव झालं असतं. ज्याला लोक म्हणतात ना की याला कॉन्ट्रोवर्सी पाहिजे, याला नाव पाहिजे, तरीही मी नाही म्हणून सांगितलं. कारण मला शिवसेनेशी द्रोह करायचा नाही. मी विद्रोही आहे, मी द्रोही नाही. आता मी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर असेन, जोपर्यंत उद्धवजी, मला असं वाटतं की उद्धवजी त्या व्यवस्थेला कधीच साथ देणार नाहीत जी व्यवस्था माणसात भेद निर्माण करते. त्या व्यवस्थेत पण उद्धवजींबरोबर मी कायम आहे, शेवटच्या श्वासापर्यंत आहे. जोपर्यंत उद्धवजी ही प्रबोधनकार ठाकरेंचा विचार घेऊन पुढे चाललेत तोपर्यंत भक्कमपणे मी पाठीशी आहे. मला कुठलाही मोह, कुठलाही धनाचा लोभ किंवा कुठलाही पदाचा लोभ मला माझ्या या निष्ठेपासून बाजूला करू शकत नाही, हे मी सांगतो नक्कीच.